तुमचे जर सिंह रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। सिंह राशीच्या मंडळींनो, 1 ते 7 जून 2026 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी हा काळ तुमच्या आयुष्यातील काही रहस्यांचे पडदे उघडणारा ठरू शकतो। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या वरवर सामान्य दिसतील, पण त्यामागे नियतीचा खूप मोठा संकेत दडलेला असेल। मंडळी, काही लोक अचानक तुमच्या आयुष्यात येतील, काही लोक कायमचे दूर जातील आणि काही सत्य असे समोर येतील ज्यामुळे तुमच्या मनात अनेक दिवसापासून सुरू असलेला गोंधळ संपेल। सिंह राशी नावातच मंडळी, सिंह राशीच्या नावातच एक वेगळी दहशत, एक वेगळं आकर्षण आणि एक राजशाही तेज दडलेलं असतं। जंगलात राजा चालताना पहा मंडळी, जंगलात राजा चालताना जसा प्रत्येक प्राणी थरथरतो, तसंच आयुष्य सिंह राशीच्या व्यक्तिमत्वही सहज दुर्लक्ष करता येत नाही। तुमच्या व्यक्तिमत्वात एक असा ज्वालामुखी दडलेला असतो जो शांत दिसतो, पण वेळ आली तर पूर्ण जग हलवण्याची ताकद ठेवतो। तुम्ही जन्मताच नेतृत्व करणारे असतात। लोकांसमोर मजबूती राहणं, संकटात हार न मानणं आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणं हे तुमच्या रक्तातच असतं। या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात शुभ आणि भाग्यवान दिवस असणार आहेत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये स्वागत करते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका। आणि हो, तुमची जर सिंह रास असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि बेल आयकॉनला जर प्रेस केलं नसेल तर मंडळी, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सिंह राशीचा, त्याच्या सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 3 आणि 4 जून बुधवार आणि गुरुवार, जर तुम्हाला एखादे अत्यंत महत्त्वाचे काम सुरू करायचे असेल, पैशाची मोठी देवाणघेवाण करायची असेल किंवा महत्त्वाच्या करारावर सही करायची असेल तर या तारखांना प्राधान्य द्या। या दिवशी ग्रहाची स्थिती तुमच्या बाजूनी असेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्याची शक्यता सर्वाधिक राहील। भाग्यवान रंग आणि भाग्यवान अंक हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। या संपूर्ण आठवड्यात तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी, तुमचे भाग्य वाढवण्यासाठी सोनेरी आणि केसरी रंग अत्यंत शुभ ठरणार आहेत। महत्त्वाच्या कामाला जाताना या रंगाचे कपडे वापरा किंवा सोबत एखादा रुमाल तरी नक्की ठेवा। या उलट या आठवड्यात गडद काळा रंग वापरणे पूर्णपणे टाळा, कारण यामुळे तुमच्या कामात विनाकारण अडथळे येऊ शकतात। तसेच या आठवड्यात तुमचा भाग्यवान अंक असणार आहे 1 आणि 9। 1 आणि 9 हा तुमचा भाग्यवान अंक असणार आहे। कोणत्याही महत्त्वाच्या कामात किंवा नियोजनेत या अंकाचा वापर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल। पण एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती असते, सिंह राशीचे लोक बाहेरून जितके ताकदवान दिसतात, आतून तितकेच भावनिक आणि जखमी असू शकतात। तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आत्मविश्वास असतो, पण काही रात्री अशा असतात जिथे तुम्ही स्वतःशी लढत असतात। लोकांना वाटतं तुम्हाला कोणाची गरज नाही, पण खरं म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या कमजोरी जगासमोर दाखवत नाही। तुम्ही स्वतःच्या वेदना लपवण्यात इतके पारंगत असता की लोकांना तुमच्या मनात चाललेलं वादळ कधीच दिसत नाही। या आठवड्याची सुरुवातच एका विचित्र ऊर्जेने होणार आहे। तुम्हाला सतत असं वाटेल की काहीतरी मोठं घडणार आहे। मन बेचैन राहील। काही सिंह राशीच्या लोकांना वारंवार एकच विचार, एकच व्यक्ती किंवा एकच स्वप्न डोक्यात फिरताना दिसेल। विशेष या काळात म्हणजे अंतर्ज्ञान शक्ती खूप तीव्र होणार आहे। कोण खोटं बोलतंय, कोण फक्त उपयोगासाठी जवळ येतंय आणि कोण खरंच तुमच्यासाठी मनापासून आहे हे तुम्हाला शब्दाशिवाय समजू लागेल। पहा मंडळी, सिंह राशीच्या मंडळींनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला तुमच्या राशीवर
पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सूर्यदेवाची किती सच्च भक्ती हा व्हिडिओ पाहतात तर त्याच्यामुळे कमेंट ही नक्की करा. या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एक मुखवटा गळून पडू शकतो. कदाचित एखादं नातं, कदाचित एखादी मैत्री, कदाचित एखादा व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता. सत्य समोर येईल आणि सुरुवातीला ते सत्य तुम्हाला दुखवेल, पण काही दिवसांनी तुम्हाला समजेल की हे घडणं आवश्यक होतं. कारण सिंह राशीचं आयुष्य हे नेहमीच खोट्या लोकांपासून दूर जाऊन स्वतःची खरी ओळख शोधण्याचंच असतं. तुमच्या सोबतच एक गोष्ट विशेष आहे, तुम्ही कोणासमोर झुकत नाही. पण या आठवड्यात नियती तुम्हाला अहंकार आणि आत्मसन्मान यातील फरक शिकवू शकते. काही वेळा तुम्हाला शांत राहणं कठीण जाईल. एखाद्याचे शब्द तुमच्या स्वाभिमानाला टोचू शकतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक युद्ध जिंकणं गरजेचं नसतं. काही वेळा शांतपणे मागे हटणं हीच सर्वात मोठं सामर्थ्य असतं. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या गुप्त शत्रूंपासून आणि पाठीमागे वार करणाऱ्या लोकांपासून अत्यंत सावध राहावं लागणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमच्या प्रगतीवर जळणारे काही लोक तुमच्या विरोधात कट रचू शकतात. जे लोक समोर गोड बोलतात तेच पाठीमागे तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे या आठवड्यात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका मंडळी. आणि तुमच्या मनातल्या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. काम आणि करिअरच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. काही सिंह राशीच्या लोकांना अचानक नवी संधी मिळू शकते. विशेष सोशल मीडिया, प्रशासन, कला, अभिनय, शिक्षण, व्यवसाय आणि नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा काळ खूप प्रभावशाली ठरू शकतो. लोक तुमच्याकडे वेगवेगळ्या नजरेने पाहू लागतील, पण तुमचं व्यक्तिमत्व अचानक अनेकाचं लक्ष वेधून घेईल. पण इथे एक रहस्य दडलं आहे. ज्यांना तुम्ही तुमचं समजत होतात मंडळी, ज्यांना तुम्ही तुमचं समजत होतात त्यापैकी काही लोक तुमच्या यशामुळे अव्यस्तता होऊ शकतात. या आठवड्यात मस्तर पाठीमागे बोलणं किंवा तुमच्या विरोधात लपून काही हालचाली होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येकावर सहज विश्वास अजिबातच ठेवू नका. तुमच्या योजना, तुमचे स्वप्न आणि तुमचे पुढचे निर्णय सगळ्यांना सांगणं टाळा. नोकरी करणाऱ्यांना साठी एक विशेष सांगते मंडळी, नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा बदलाचा ठरेल. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा मुलाखत दिली असेल तर या आठवड्यात तुम्हाला मोठी ऑफर मिळू शकते. कार्यक्षेत्रात उत्पन्नातीत किंवा प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. जे व्यावसायिक आहेत त्यांना नवीन डील किंवा नवीन ग्राहक मिळून मोठा आर्थिक नफा होईल. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय उत्तम आहे. अभ्यासामध्ये तुमचे चित्त एकत्रता होईल. जर तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा परीक्षेचा निकाल येणं बाकी असेल तर तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळून सकारात्मक निकाल तुमच्या हाती येईल. फक्त आळस सोडा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. प्रेम जीवनात मंडळी, प्रेम जीवनात हा आठवडा खूप नाट्यमय राहणार आहे. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर अचानक भावनांचा स्फोट होऊ शकतो. दडवलेल्या गोष्टी बाहेर येतील. काही सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराचा एक वेगळा चेहरा दिसू शकतो. परत एकदा मंडळी सांगते, सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराचा एक वेगळा चेहरा दिसू शकतो. जर काही ना एखाद्या जुन्या व्यक्तीकडून पुन्हा संपर्क येऊ शकतो. विशेष म्हणजे या आठवड्यात भूतकाळ पुन्हा दार ठोकवू शकतो. पण प्रश्न असा असेल, तो दरवाजा पुन्हा उघडायचा का हा निर्णय पूर्णपणे तुमच्यावर असेल. विवाहित लोकांसाठी हा काळ थोडा संवेदनशील राहील. अहंकारामुळे छोटे वाद मोठे होऊ शकतात, त्यामुळे शब्द जपून वापरा. सिंह राशीच्या लोकांना स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्याची सवय असते, पण या आठवड्यात समोरचं ऐकणंही तितकंच महत्त्वाचं असेल. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर घरातील वातावरण समृद्ध राहील. पहा मंडळी, आठवड्याच्या सुरुवातीला काही किरकोळ मतभेद होऊ शकतात, पण उत्तरार्धात नातेवाईकांकडून किंवा मोठ्या भाऊ बहिणींकडून तुम्हाला एखादी चांगली मदत किंवा आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला मोठ्या
एखाद्या मोठ्या समस्येतून बाहेर काढेल. आर्थिक बाबत अचानक खर्च वाढू शकतो. विशेषतः घर, वाहन किंवा एखाद्या व्यक्तीसाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. पण दुसऱ्या बाजूला अचानक लाभाचे संकेतही आहेत. काही अडकलेले कामं पुन्हा पुढे सरकतील. नवीन संपर्क भविष्यात मोठा फायदा होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मन जास्त थकलेलं जाणवेल. सतत विचार, जबाबदार या आणि स्वतःवर घेतलेला ताण यामुळे झोप कमी होऊ शकते. काहींना डोकेदुखी, थकवा किंवा या संदर्भात भावनिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. या आठवड्यात 4 ते 6 जून दरम्यान या आठवड्यात 4 ते 6 तारीख जून दरम्यान तुमच्या फोनवर अचानक एक असा कॉल किंवा मेसेज येऊ शकतो ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होतात. ही शुभ बातमी तुमच्या पैशाशी संबंधित, कोर्ट कचेरीची कामांशी संबंधित किंवा नवीन नोकरीच्या संबंधित असू शकते, जी तुम्हाला खूप मोठा दिलासा देईल. या आठवड्यात एक अत्यंत रहस्यमय गोष्टी घडू शकते. तुम्हाला अचानक एखाद्या गोष्टीचा संकेत मिळेल. तो एखादं स्वप्न असू शकतं, एखादं योगायोग, एखादं वारंवार दिसणारं चिन्ह किंवा एखाद्या व्यक्तीचं अचानक बोललेले शब्द. विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न नक्की करेल आणि जर तुम्ही शांतपणे मनाचं ऐकलं तर तुम्हाला त्या संकेताचा अर्थ समजू शकतो. या दिवसाचा संकेत कसा ओळखायचा? जर तुम्हाला या आठवड्यात पहाटेच्या वेळी एखादं पवित्र मंदिर किंवा पाणी दिसलं किंवा रस्त्यातून जाताना अचानक तुमच्या उजव्या बाजूने एखादा पांढरा पक्षी उडून गेला किंवा 111, 999 सारख्या संख्या वारंवार दिसल्या तर समजून जा की तुमची कुलदेवता आणि सूर्यदेव तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि ते तुम्हाला संकटातून बाहेर काढण्याचा रस्ता दाखवत आहे. या आठवड्यातील ग्रहांचे दोष मिटवण्यासाठी आणि भाग्य अधिक मजबूत करण्यासाठी एक छोटा आणि सोपा उपाय नक्की करा. रोज सकाळी उठून आंघोळ झाल्यावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन थोडे त्यात गंगाजल असेल तर गंगाजल घ्या. जर पाणी शुद्ध नसेल तर गंगाजल नक्की वापरा. पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल जरी टाकलं तरीही चालेल. त्यामध्ये थोडंसं कुंकू आणि अक्षदा टाका आणि अक्षदा टाकून सूर्यदेवाला अर्घ्य म्हणजेच की पाणी द्या आणि ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. तसेच आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून गरजू व्यक्तीला थोडं अन्न किंवा गूळ दान करा. यामुळे सर्व अडथळे दूर होतील. 1 ते 7 जून 2026 चा हा आठवडा सिंह राशीच्या आयुष्यात फक्त घटना घडवणारा नाही तर आतून बदल घडवणारा ठरेल. हा काळ तुम्हाला दाखवेल की तुम्ही किती मजबूत आहात, पण त्याचबरोबर हेही शिकवेल की प्रत्येक ताकदवान व्यक्तीला कधी ना कधी स्वतःच्या जखमांशी एकटेपणाने सामना करावा लागतो. शेवटी या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश तुमच्यासाठी असा आहे की तुमच्या आयुष्यात जे काही तुटत आहे ते तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी घडत आहे. हा सिंह राशीसाठी खूप खोल अर्थ घेऊन आलेला आहे. सिंह राशीचे लोक आयुष्यात अनेकदा खूप काही गमावतात, पण ते सहजपणे कोणासमोर तुटून पडत नाहीत. तुम्ही बाहेरून मजबूत दिसतात, पण आतून प्रत्येक जखम तुम्ही शांतपणे सहन करत असतात. आणि गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडल्या असतील ज्या तुम्ही मनापासून जपल्या होत्या, पण त्या हळूहळू निसळताना दिसल्या. कदाचित एखादं नातं तुटलेलं असेल, कदाचित विश्वासघात असेल किंवा एखादं स्वप्न पूर्ण होण्याआधीच कोसळलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की आयुष्य तुमच्या विरोधात चाललं आहे. पहा मंडळी, या आठवड्याचा सर्वात मोठा गुप्त आणि प्रेरणादायी संदेश हाच आहे की तुमची खरी स्पर्धा ही दुसऱ्या कोणाशी नसून स्वतःशी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही हार मानणार नाही, कारण तुमचे नेतृत्व आणि तुमचे धैर्य हीच तुमची खरी शक्ती आहे. पण हा संदेश सांगतो की जे तुटतंय ते नेहमी नुकसान नसतं. कधीकधी विश्व तुमच्या आयुष्यातील अशा गोष्टी दूर करत असतं ज्या तुमच्या खऱ्या प्रगतीसमोर अडथळा बनल्या होत्या. तुम्ही ज्या लोकांना धरून बसला होतात, ज्या परिस्थिती स्वतःला अडकून ठेवलं होतं, त्या गोष्टी आता तुटत आहेत, कारण तुमच्या आयुष्याचा नवीन टप्प्याकडे वळत आहे.
मंडळी, तुमचं आयुष्य एका नवीन टप्प्याकडे वळत आहे, परंतु सिंह राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे पुन्हा उभा राहण्याची ताकद. आणि म्हणूनच या आठवड्यात खरा संदेश हा आहे की सिंह फक्त जंगलाचा राजा नसतो, तो अंधारातून पुन्हा प्रकाश चालत येणारा योद्धाही असतो. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ही माहिती समजली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब देखील करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. आणि हो, तुमची पण सिंह रास असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकनला जर प्रेस केलं नसेल तर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. चला मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.